नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनाज किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी, मुरमुऱ्याचा चिवडा. तर त्यासाठी आपल्याला अगदीच मोजकं साहित्य लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण 2 वाट्या शेंगदाणे मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं तळून घेऊया. अतिशय काळे होईपर्यंत आपल्याला तळायचे नाहीयेत आणि आपण ते गरम गरमच मुरमुऱ्यामध्ये टाकूया. त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये धुवून बारीक चिरून ठेवलेल्या मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत तळूया. त्यानंतर आपण त्या मिरच्या, मुरमुरे आणि शेंगदाणे आहेत त्यामध्ये टाकूया. त्यानंतर आपण एक मोठा चमचा, 1 टेबलस्पून जिरी तेलात टाकूया. त्यानंतर आपण गॅस बंद करू, कढीपत्ता टाकूया आणि थोडी हळद टाकूया. झालं. तेल गार झाल्यावर आपण ते गार म्हणजे थंड, गरम असं झाल्यावर आपण ते मुरमुरे, शेंगदाणे आणि मिरची टाकली त्याच्यात आपण टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मी मुरमुऱ्यामध्ये आधीच मीठ टाकलेलं, त्यामुळे नंतर मी टाकलं नाही. तर व्यवस्थित हाताने, कोरड्या हाताने किंवा झाऱ्याने तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. मुरमुरा तयार झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवा. 7 ते 8 दिवस चांगला टिकतो. तर करून बघा. अगदीच 5 ते 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे आणि 4 ते 5 वाजता आपल्याला जेव्हा चहाच्या वेळेला भूक लागते त्यावेळी हा घरगुती चिवडा चविष्ट लागतो. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. बाय बाय.